नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर टॉप 500 क्वेश्चनचा सराव करणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला प्रश्न आहे, वास्को द गामा कोणत्या वर्षी भारतात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1498. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामाने भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी प्रवेश केला? या प्रश्नाचं उत्तर आहे कालिकत. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामाचे आगमनवेळी कालिकत येथे कोणता राजा राज्य करत होता? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा झामोरिन. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा मूळ या देशाचा रहिवासी होता? या प्रश्नाचं उत्तर आहे पोर्तुगाल. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1600 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडची राणी एलिझाबेथने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्याची सनद केव्हा दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे 31 डिसेंबर 1600. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपली पहिली वखार कोठे स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरत येथे आपली पहिली वखार कोणत्या वर्षी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1608 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, डचांनी हॉलंड येथे स्थापन केलेली कंपनी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी. पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रवेश करणारा पहिला इंग्रज कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे थॉमस स्टीव्हन्सन. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांनी भारतात वसवलेल्या वखारी कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा आणि दमण दीव. पुढचा प्रश्न आहे, डचांच्या भारतातील वखारी कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत, भडोच, खंबात, अहमदाबाद, कोचीन. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांच्या भारतातील वखारी कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई, कलकत्ता, चेन्नई, सुरत, हुगळी, पटना. पुढचा प्रश्न आहे, भारतातील फ्रेंचांच्या वखारी कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पाँडिचेरी, माहे, कारिकल, एनार, चंद्रनगर. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटक युद्धात फ्रेंचांचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जोसेफ फ्रान्सवा डुप्ले ला बार्डोलस. कर्नाटक युद्धामध्ये हैदराबादचा निजाम अर्काटचा नवाब हा अनिरुद्ध मोहम्मद खान मोहम्मद अली खान होता आणि ब्रिटनकडून म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून स्ट्रेंजर लॉरेन्स, एडवर्ड पेटॉन, एडवर्ड पोस्कॉन हे अधिकारी होते. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटक युद्ध कोणत्या कालावधीत झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1746 ते 1763. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या लढाईत फ्रेंचांचा इंग्रजांनी निर्णायक पराभव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑन दी वॉश. पुढचा प्रश्न आहे, 17व्या शतकात बंगाल सुभ्यात समाविष्ट असलेले प्रदेश कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल, बिहार, ओरिसा. पुढचा प्रश्न आहे, बंगाल सुभ्यातील गजबजलेली व्यापारी केंद्रे कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे ढाका, पटना, मुर्शिदाबाद. पुढचा प्रश्न आहे, द ब्लॅक होल ट्रॅजेडी अंधार कोठडी दुर्घटना कोठे घडली? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता, 20 जून 1756 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, अंधार कोठडी दुर्घटना कोणत्या नवाबाच्या कारकिर्दीत घडली? या प्रश्नाचं उत्तर आहे सिराजुद्दौला. पुढचा प्रश्न आहे, अंधार कोठडी दुर्घटनेत किती इंग्रजांचा मृत्यू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 123. टोटल 146 इंग्रजांना बंद करण्यात आले होते, त्यापैकी 123 जणांचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे
23 जून 1757. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे सिराजुद्दौला व इंग्रज. पुढचा प्रश्न आहे, प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह. पुढचा प्रश्न आहे, प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे सिराजुद्दौला. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई जिंकून कोणी ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात घातला? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह. पुढचा प्रश्न आहे, भारतातील ब्रिटिश सत्तेचा संस्थापक असे कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह. पुढचा प्रश्न आहे, प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौला सोबत कोणी फितुरी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मीर जाफर, रायदुर्लभ, जगत सेठ. पुढचा प्रश्न आहे, सिराजुद्दौलानंतर इंग्रजांनी कोणास बंगालचा नवाब बनविले? या प्रश्नाचं उत्तर आहे मीर जाफर. पुढचा प्रश्न आहे, बक्सारची लढाई केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 22 ऑक्टोबर 1764. पुढचा प्रश्न आहे, बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी कोणाचा पराभव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे अवधचा नवाब शुजाउद्दौला, मीर कासिम, मुघल बादशाह शाह आलम. पुढचा प्रश्न आहे, बक्सारच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मेजर मुनरो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही राजकीय सत्ता बनली? या प्रश्नाचं उत्तर आहे बक्सार. पुढचा प्रश्न आहे, बक्सारच्या लढाईनंतर मोगल बादशाह, अवधचा नवाब व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या तहास कोणता तह म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद तह. पुढचा प्रश्न आहे, अलाहाबाद तह कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1765. पुढचा प्रश्न आहे, दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1765. पुढचा प्रश्न आहे, दुहेरी राज्यव्यवस्थेचा जनक कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह. पुढचा प्रश्न आहे, दुहेरी राज्यव्यवस्था केव्हापर्यंत अस्तित्वात होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 1772. पुढचा प्रश्न आहे, रॉबर्ट क्लाईव्हने केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्याच्यावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केव्हा ठराव आणण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 मे 1773. पुढचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे रॉबर्ट क्लाईव्हने केव्हा आत्महत्या केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नोव्हेंबर 1774. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता ॲक्ट सहमत करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. पुढचा प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1773. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुभेच्या गव्हर्नर जनरल हा हुद्दा मिळाला? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल. पुढचा प्रश्न आहे, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट अन्वये कोण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, 1772मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था पद्धत कोणी बंद केली? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ॲक्ट अन्वये रेग्युलेटिंग ॲक्टमधील अडचणी दूर करण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पिट्स इंडिया ॲक्ट 1784. पुढचा प्रश्न आहे, पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी पास करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 9 ऑगस्ट 1784. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे चार्ल्स विल्किन्स. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतात म्हैसूर प्रांतात कोणाची सत्ता होती? या प्रश्नाचं उत्तर आहे टिपू सुलतान. पुढचा प्रश्न आहे, म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात कोणत्या कालावधीत 4 युद्ध झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1767 ते 1799 या कालावधीत म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात 4 युद्ध झाले. पुढचा प्रश्न आहे,
टिपू सुलतान व लॉर्ड कॉर्नवालिस यांच्यात 1792 कोणता तह झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीरंगपट्टणमचा तह. पुढचा प्रश्न आहे म्हैसूरचा वाघ असे कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे टिपू सुलतान. पुढचा प्रश्न आहे इंग्रजांच्या उच्चाटनासाठी नेपोलियनशी संधान बांधणारा भारतातील पहिला शासक कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे टिपू सुलतान. पुढचा प्रश्न आहे टिपू सुलतान फ्रान्सच्या कोणत्या राजकीय पक्षाचा सदस्य होता? या प्रश्नाचं उत्तर आहे जॅकोबिन क्लब. पुढचा प्रश्न आहे टिपू सुलतान श्रीरंगपट्टणम येथे केव्हा मारला गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे 4 मे 1799. पुढचा प्रश्न आहे सालबाईच्या तहाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वेलेस्ली केव्हा भारतात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1798. पुढचा प्रश्न आहे तैनाती फौज पद्धतीचा जनक कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली. हिंदुस्थानात तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबादचा निजाम 1798. पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1802. पुढचा प्रश्न आहे 1802 दुसऱ्या बाजीरावाने कोणत्या तहानुसार तैनाती फौजेचा स्वीकार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे वसईच्या तहाने. पुढचा प्रश्न आहे सालबाईचा तह कोणाकोणामध्ये झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 मे 1782 रोजी मराठी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने झालेला हा एक तह होता. पुढचा प्रश्न आहे पहिले मराठा इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1785. पुढचा प्रश्न आहे दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1803. पुढचा प्रश्न आहे तिसरे मराठा इंग्रज युद्ध केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1817 ते 1818 दरम्यान. पुढचा प्रश्न आहे इंग्रजांनी होळकरांना केव्हा पराभूत केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1805. पुढचा प्रश्न आहे 1818 कोणते 2 प्रदेश वगळता संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे सिंध व पंजाब. पुढचा प्रश्न आहे सिंध प्रदेश इंग्रजांनी केव्हा जिंकला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1843. पुढचा प्रश्न आहे पंजाब इंग्रजांनी केव्हा जिंकला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1849. पुढचा प्रश्न आहे 1793 मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. पुढचा प्रश्न आहे कायमधारा पद्धत भारतात कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड कॉर्नवालिस याने कोणाच्या मदतीने कायमधारा पद्धत तयार केली? या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन शोअर व जेम्स ग्रँट. पुढचा प्रश्न आहे कायमधारा पद्धत भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल. पुढचा प्रश्न आहे भारतातील जमीनदारी पद्धतीचा जनक कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. पुढचा प्रश्न आहे संथाळांचा उठाव कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल. पुढचा प्रश्न आहे कोलाम आदिवासी जमातीचा उठाव कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे छोटा नागपूर. पुढचा प्रश्न आहे गोंड आदिवासी जमातीचा उठाव कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ओरिसा. पुढचा प्रश्न आहे 1766 चुवार उठाव कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल व बिहार. पुढचा प्रश्न आहे 1801 पाडेगारांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात रामोशांचा उठाव कोणी घडवून आणला? या प्रश्नाचं उत्तर आहे उमाजी नाईक. पुढचा प्रश्न आहे कितूर व कोल्हापूर या ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1824. पुढचा उठाव आहे पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर परिसरात कोणी उठाव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे गडकरी. पुढचा प्रश्न आहे जाटांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न आहे बुंदेलाचा उठाव या ठिकाणी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे जबलपूर. पुढचा प्रश्न आहे कोकणात ब्रिटिशांविरुद्ध कोणी उठाव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे फोंड व सावंत. पुढचा प्रश्न आहे
बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1783. पुढचा प्रश्न आहे, बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम जोन्स. पुढचा प्रश्न आहे, बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश अधिपत्याखालील हिंदुस्थानचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम जोन्स. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश अधिपत्याखाली हिंदुस्थानचे पहिले सर्वोच्च न्यायालय कोठे स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे कलकत्ता. पुढचा प्रश्न आहे, रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोठे सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मद्रास. पुढचा प्रश्न आहे, मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे थॉमस मुनरो. पुढचा प्रश्न आहे, मालवारी पद्धत योजना कोणी मांडली? या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स थॉम्सन व बर्ड. पुढचा प्रश्न आहे, मुंबईत रयतवारी पद्धती कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे एल्फिन्स्टन. पुढचा प्रश्न आहे, 1822 बंगालचा कूड कायदा कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मार्क्विस ऑफ हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मार्क्विस ऑफ हेस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, ठगांचा बंदोबस्त कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम बेंटिंक. पुढचा प्रश्न आहे, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव कोणी मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. पुढचा प्रश्न आहे, कोणाची कारकीर्द शांततेची कारकीर्द म्हणून ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम बेंटिंक. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कायद्याचे संहितीकरण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. पुढचा प्रश्न आहे, भारतात इंग्रजी शिक्षणाचा ठराव केव्हा पास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 7 मार्च 1835. पुढचा प्रश्न आहे, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम बेंटिंक. पुढचा प्रश्न आहे, 7 मार्च 1935चा इंग्रजी शिक्षणाचा ठराव कोणाच्या शिफारशीने मांडण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. पुढचा प्रश्न आहे, सर चार्ल्स वुडचा शिक्षणविषयक खलिता केव्हा पास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 19 जुलै 1854. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शिक्षण पद्धतीची सनद असे कशास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे वुडचा खलिता. पुढचा प्रश्न आहे, मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे कोणत्या वर्षी विद्यापीठे स्थापन झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1857. पुढचा प्रश्न आहे, 1857 मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे कोणाच्या शिफारशीवरून विद्यापीठे स्थापन झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे चार्ल्स वुडचा खलिता. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश व ब्रह्मदेश हे कोणाच्या विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात मोडत होते? या प्रश्नाचं उत्तर आहे कलकत्ता. पुढचा प्रश्न आहे, रुरकी येथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केव्हा करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 1847. पुढचा प्रश्न आहे, रुरकी येथे पहिले इंजिनिअरिंग कॉलेज कोणाच्या कारकिर्दीत स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातारा संस्थान कोणी खालसा केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नागपूर संस्थान कोणी खालसा केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, झाशीचे संस्थान खालसा करणारा गव्हर्नर जनरल कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ठाणे हा रेल्वे मार्ग कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, 1853 भारतात तार खाते कोणी स्थापन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, 1856 विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, 1857 पूर्वी ब्रिटिश लष्करातील हिंदी शिपायांनी 1806 कोठे उठाव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे वेलोर. पुढचा प्रश्न आहे,
1857 पूर्वी बराकपूर येथे शिपायांनी कोणत्या वर्षी उठाव केला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 1824. पुढचा प्रश्न आहे 1857 पूर्वी हिंदी शिपायांनी किती वेळा उठाव केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 31 मे 1857. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाला केव्हा सुरुवात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 मे 1857. पुढचा प्रश्न आहे 10 मे 1857 या दिवशी उठावाला सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मेरठ. पुढचा प्रश्न आहे 24 एप्रिल 1857 रोजी सर्वप्रथम कोणत्या ठिकाणच्या भारतीय घोडदळाने काडतुसे वापरण्याचे नाकारले? या प्रश्नाचं उत्तर आहे मेरठ. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावातील पहिली घोडी कोणी झाडली? या प्रश्नाचं उत्तर आहे मंगल पांडे. पुढचा प्रश्न आहे मंगल पांडेने कोणत्या दिवशी पहिली घोडी झाडून 1857च्या उठावाची ठिणगी पेटवली? या प्रश्नाचं उत्तर आहे 29 मार्च 1857. पुढचा प्रश्न आहे मंगल पांडे यांनी पहिली घोडी कोणत्या छावणीमध्ये झाडली? या प्रश्नाचं उत्तर आहे बराकपूर, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मंगल पांडेने पहिली गोळी कोणास घातली? या प्रश्नाचं उत्तर आहे सार्जंट मेजर हुसन. पुढचा प्रश्न आहे मंगल पांडेला केव्हा फाशी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 18 मे 1857. पुढचा प्रश्न आहे मंगल पांडे कोणत्या फलटणीत कार्यरत होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 34 MI. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाची प्रतीक काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे लाल कमळाचे फूल. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे राजकीय कारण कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे दत्तक वारसा नामंजूर करणे. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते? काडतुसाला लावलेली गायीची व डुकराची चरबी. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावात कारणीभूत ठरलेल्या ब्रिटिश रायफलीचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉयल एनफिल्ड. पुढचा प्रश्न आहे 1857चा उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे चलो दिल्ली ही घोषणा सर्वप्रथम केव्हा देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1857च्या उठावात. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे मुख्य केंद्र कोठे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे बिठूर. पुढचा प्रश्न आहे 1857च्या लढ्याचे अयोध्येतील म्हणजे अवधचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे बेगम हजरत महल. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे जगदीशपूर बिहारचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे कुंवर सिंह. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे झाशीचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे राणी लक्ष्मीबाई. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे कानपूरचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचे उत्तर आहे नानासाहेब पेशवे व तात्या टोपे. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे फैजाबाद रोहिलखंड येथील नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मौलवी अहमदुल्ला. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये बरेलीचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे खान बहादूर खान. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये दिल्ली येथे लढ्याचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जिन्नत महल. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे गुप्त संदेश कशामार्फत पसरवले गेले? या प्रश्नाचं उत्तर आहे भाकरी व लाल कमळ. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांनी दिल्लीत केव्हा ताब्यात घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे 31 मे 1857. पुढचा प्रश्न आहे दिल्लीतील शिपायांच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जनरल बख्त खान. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळेस दिल्लीचा कमिशनर कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे सायमन फ्रेझर. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांनी कोणास भारताचा बादशाह म्हणून घोषित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे बहादूर शाह जफर. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उठाव झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर, सातारा, कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावात कोल्हापूरमध्ये उठाव कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे चिमासाहेब. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये
महाराष्ट्रात साखरखेडचा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे रंगराव पांगे. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये महाराष्ट्रात बेजापूरचा उठाव कोणी घडवून आणला? या प्रश्नाचं उत्तर आहे गोविंदराव देशपांडे. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा उठाव झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे खर्जा सिंग. पुढचा प्रश्न आहे 1857मध्ये सातपुडा भागात उठावाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे शंकरशहा. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावात भारताचा एकूण किती भूभाग सामील झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 1/6. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावात भारताची एकूण किती लोकसंख्येने भाग घेतला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 1/10. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांच्या ताब्यातून या इंग्रज अधिकाऱ्यांनी दिल्ली पुन्हा ब्रिटिशांना मिळवून दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे निकोलसन. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांनी कोणास पेशवा म्हणून घोषित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे नानासाहेब. पुढचा प्रश्न आहे तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रामचंद्र पांडुरंग टोपे. पुढचा प्रश्न आहे अल्हारच्या जंगलात तात्या टोपे यांच्याशी कोणी फितुरी करून इंग्रजांना ताब्यात दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे मानसिंह. पुढचा प्रश्न आहे तात्या टोपे यांना कोणी फाशी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे तात्या टोपे यांना केव्हा फाशी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे 18 एप्रिल 1859. पुढचा प्रश्न आहे तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाईला कोणी ठार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जनरल नील. पुढचा प्रश्न आहे झाशीच्या राणीच्या दत्तक मुलाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दामोदरराव. पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाईच्या पतीचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा गंगाधरराव. पुढचा प्रश्न आहे द ॲबलेस्ट ऑफ द रिबेल लीडर्स असे झाशीच्या राणीच्या संदर्भात कोणी म्हटले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे विन्सेंट ए स्मिथ. पुढचा प्रश्न आहे नानासाहेब पेशवे यांचे सल्लागार कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे अजीमुल्ला खान. पुढचा प्रश्न आहे नानासाहेब पेशवे यांचे सल्लागार अजीमुल्ला खान यास कोणी ठार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हर्जन. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर नानासाहेब पेशवा यांनी कोठे आश्रय घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे बेगम हजरत महलने कोठे आश्रय घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर बहादूर शाह जफर यास कोठे बंदिवासात ठेवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे रंगून ब्रह्मदेश. पुढचा प्रश्न आहे बहादूर शाह जफर यांचा मृत्यू कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे रंगून. पुढचा प्रश्न आहे 1857चा उठाव म्हणजे शिपायांची गर्दी असे कोण म्हणाले? या प्रश्नाचं उत्तर आहे नर फाटक. पुढचा प्रश्न आहे 1857चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. पुढचा प्रश्न आहे 1857चा उठाव म्हणजे शिपायांचे बंड असे कोण म्हणाले? या प्रश्नाचं उत्तर आहे रियासतकार देसाई. पुढचा प्रश्न आहे 1857चा उठाव सैनिकांचा विद्रोह नसून एक स्वातंत्र्य युद्ध होते. या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे 1857चा उठाव म्हणजे सुसंस्कृतपणावर रानटीपणा यातील झगडा होय. या प्रश्नाचं उत्तर आहे TR होम्स. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे महत्त्वाचे राजकीय परिणाम कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे 1858चा संधी कायदा. पुढचा प्रश्न आहे भारताचे सूत्र ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी पार्लमेंटमध्ये विधेयक मांडणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पामस्टन. पुढचा प्रश्न आहे पामस्टन यांनी विधेयक ब्रिटिश पार्लमेंटपुढे केव्हा मांडले? या प्रश्नाचं उत्तर आहे 12 फेब्रुवारी 1858.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय सुशासनाचा कायदा ब्रिटिश संसदेत केव्हा पारित झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑगस्ट 1858. पुढचा प्रश्न आहे, 1858 सालच्या कायद्यानुसार भारतीय शासनासाठी कोणते नवे पद निर्माण करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत मंत्री. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला भारत मंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड स्टॅनले. पुढचा प्रश्न आहे, व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1858. पुढचा प्रश्न आहे, राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे, राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखविला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सालच्या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1858चा कायदा. पुढचा प्रश्न आहे, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात कोणत्या ठिकाणी ब्रिटिश सैनिकांनी उठाव केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मीरत व अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी पोलीस व्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 1861. पुढचा प्रश्न आहे, इंडियन पिनल कोड कोणी तयार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड मेकॉलेने इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी तयार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1836. पुढचा प्रश्न आहे, इंडियन पिनल कोडला मान्यता कोणत्या वर्षी मिळाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1861. पुढचा प्रश्न आहे, भारतातील आयकराचा जनक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स विल्सन. पुढचा प्रश्न आहे, इंडियन पिनल कोड कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत पास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे, इंडियन हायकोर्ट ॲक्ट कोणत्या वर्षी पास करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1861. पुढचा प्रश्न आहे, 1861च्या इंडियन हायकोर्ट ॲक्ट अन्वये कोणत्या शहरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई, कलकत्ता, मद्रास. पुढचा प्रश्न आहे, भारतातील वित्त व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कोणत्या ब्रिटिश वित्ततज्ज्ञाला 1859 भारतात पाठवण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स विल्सन. पुढचा प्रश्न आहे, भारतातील आयकराचा जनक असे कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स विल्सन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1859. पुढचा प्रश्न आहे, 1859 वर्षी बंगाल रेंट ॲक्ट कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे, 1859 या वर्षी कोणता नियम करून आसाम व निलगिरी पर्वत पायथ्याच्या जमिनी लॉर्ड कॅनिंगने ब्रिटिश व्यापाऱ्यांना कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे वेस्टलँड नियम. पुढचा प्रश्न आहे, नीलदर्पण या बंगाली नाटकाचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट गव्हर्नर ग्रँट. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला कौन्सिल ॲक्ट कोणत्या वर्षी सहमत झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 6 जून 1861. पुढचा प्रश्न आहे, 1861 या वर्षीच्या इंडियन कौन्सिल ॲक्ट कोणी तयार केला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत मंत्री चार्ल्स वूड. पुढचा प्रश्न आहे, भारतातील ब्रिटिश शासन व्यवस्थेत प्रथमच भारतीयांना कोणत्या ॲक्ट अन्वये प्रवेश देण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी पंजाब व अवध प्रांतात टेन्सी ॲक्ट कोणी पास केले? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हाईसरॉय जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न आहे, 1868 ओरिसामधील दुष्काळावर उपाययोजना सुचवण्यासाठी फॅमिन कमिशन कोणी नियुक्त केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न आहे, भारतात जलसिंचन खाते कोणी स्थापन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न आहे, जलसिंचन खात्यावर कोणत्या अनुभवी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे रिचर्ड स्ट्रॅची. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन कोणी केले?
या प्रश्नाचं उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात शासकीय कार्यालय हे कलकत्तावरून शिमला येथे नेमण्याची सुरुवात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न आहे, वित्त विकेंद्रीकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे, वित्त विकेंद्रीकरणाला केव्हा सुरुवात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 14 डिसेंबर 1870. पुढचा प्रश्न आहे, 14 डिसेंबर 1870च्या वित्त विकेंद्रीकरणाच्या ठरावास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रांतिक स्वायत्तेची सनद. पुढचा प्रश्न आहे, जबाबदार राज्यपद्धतीचा प्रारंभ कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे, 1870मध्ये जिल्हा समित्या कोणत्या कारकिर्दीत स्थापन झाल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे, भारतात जनगणनेस सुरुवात कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे, भारतात जनगणनेनुसार केव्हा सुरुवात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1871. पुढचा प्रश्न आहे, 1872मध्ये एका माथेफिरू पठाणाने लॉर्ड मेयोची हत्या कोणत्या ठिकाणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पोर्ट ब्लेअर, अंदमान. पुढचा प्रश्न आहे, आयकर कोणत्या व्हाईसरॉयने रद्द केला? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्थब्रुक. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्व प्रांतातील मिठावरील कर समान पातळीवर आणणारा व्हाईसरॉय कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्थब्रुक. पुढचा प्रश्न आहे, बडोद्याचे मल्हारराव गायकवाड प्रकरण हे कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत घडले? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्थब्रुक. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळ निवारणार्थ सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली कोणी दुष्काळ समिती नेमली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दुष्काळाचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली येथे दरबार भरून व्हिक्टोरिया राणीला केसरी हिंद ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1877. पुढचा प्रश्न आहे, व्हिक्टोरियाला राणी केसरी हिंद पदवी कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, आर्म्स ॲक्ट शस्त्रबंदी कायदा 1878 कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट वैधानिक मुलकी सेवा कायदा 1879 कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट कोणत्या व्हाईसरॉयने बंद केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लॅन्सडाऊन. पुढचा प्रश्न आहे, पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881 कोणी पारित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट देशी भाषा वृत्तपत्र कायदा केव्हा रद्द करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 19 जानेवारी 1882. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशन कोणी नेमले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशन कोणत्या वर्षी नेमण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1882. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशन कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे शिक्षण क्षेत्रातील सुधारणा. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशनचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे सर विल्यम हंटर. पुढचा प्रश्न आहे, 1854 वुड्स खलितेची अंमलबजावणीची चौकशी व शिफारशी सुचवण्याचे कार्य कोणत्या कमिशनने केले? या प्रश्नाचं उत्तर आहे हंटर कमिशन. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर देण्याची सूचना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे हंटर कमिशन. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव केव्हा पास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 18 मे 1882. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे,
समाजातील कर्तबगार लोकांना रावसाहेब व रावबहादूर अशा पदव्या बहाल करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्यास प्रवृत्त करण्याचे संकेत कोणी दिले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे इल्बर्ट बिल प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत घडले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आहे इल्बर्ट बिल विधिमंडळात केव्हा मांडण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 फेब्रुवारी 1883. पुढचा प्रश्न आहे इल्बर्ट बिल विधिमंडळात केव्हा पास झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 25 जानेवारी 1884. पुढचा प्रश्न आहे कलकत्ता उच्च न्यायालयात लॉर्ड रिपनने प्रथमच एका भारतीयाची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली ती व्यक्ती कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे रमेशचंद्र मित्तर. पुढचा प्रश्न आहे पंजाब कूड कायदा 1887 मध्ये कोणी पास करून घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डफरीन. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड डफरीनने कोणाच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची नियुक्ती केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे चार्ल्स ॲचिसन. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डफरीन. पुढचा प्रश्न आहे मुस्लिमांच्या शिक्षणाकडे कोणी विशेष लक्ष पुरविले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे पंजाब विद्यापीठाची स्थापना 14 ऑक्टोबर 1882 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना 23 सप्टेंबर 1887 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे इंडियन असोसिएशन ही संस्था कोणत्या प्रांतात स्थापन झाली? बंगाल प्रांत. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांतातील कोणती संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी अशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा होती? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे 1883 मध्ये कोलकात्यात कोणी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे 1883 मध्ये कोलकात्यात भरलेली कोणती परिषद एक देशव्यापी संघटना स्थापनेच्या दिशेने भारताने टाकलेले पहिले पाऊल होते? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय परिषद. पुढचा प्रश्न आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची अलीगढ येथे स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. पुढचा प्रश्न आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1875. पुढचा प्रश्न आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलचे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये रूपांतर केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1878. पुढचा प्रश्न आहे सर सय्यद अहमद खान यांच्या द्वेषमूलक वर्तनास कारणीभूत ठरलेली इंग्रज व्यक्ती कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे थिओडोर बेक. पुढचा प्रश्न आहे तहजीब उल अखलाक वृत्तपत्र 1870 मध्ये कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 28 डिसेंबर 1885. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. पुढचा प्रश्न आहे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम हे पेशाने कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे निवृत्त ब्रिटिश अधिकारी. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन हे 28 डिसेंबर 1885 मध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन कोठे भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला मुंबई. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन मुंबईऐवजी कोणत्या शहरात घेण्याचे अगोदर ठरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन पुणेऐवजी मुंबईत घेण्याचे कारण? या प्रश्नाचं उत्तर आहे प्लेगची साथ. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन पुण्यात कोणाच्या वतीने घेण्याचे ठरवले? या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक सभा. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी होते. पुढचा प्रश्न आहे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 72. पुढचा प्रश्न आहे, ॲलन ॲक्टिव्हन यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अगोदर कोणती संघटना स्थापन केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन नॅशनल युनियन. पुढचा प्रश्न आहे, इंडियन नॅशनल युनियनचे रूपांतर कोणत्या संघटनेत झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. पुढचा प्रश्न आहे, मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरवण्याची जबाबदारी कोणत्या संघटनेने घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रथम अधिवेशनाचे सचिव कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे भरले? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या वर्षी भरले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1886. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन कोठे भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मद्रास, चेन्नईमध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन केव्हा भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 1887. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोठे भरले? या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्ज वूल, 1886. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष? या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्ज वूल. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची लंडन येथे शाखा सुरू करण्यासाठी कोणत्या इंग्रज व्यक्तीने मदत केली? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम वेडरबर्न व हेनरी कॉटन. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्षस्थान भूषवण्याचा मान कोणास मिळाला? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी 1886, 1893, 1906 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षस्थान भूषवले. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी किती वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले? या प्रश्नाचं उत्तर आहे एकदाही नाही. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ गट कोणत्या अधिवेशनात पडले? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 1907. पुढचा प्रश्न आहे, सुरत अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अधिवेशन होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 20वे. पुढचा प्रश्न आहे, 1907 भरलेल्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी घोष. पुढचा प्रश्न आहे, जहाल गटाचे नेता कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे, 1907च्या सुरत अधिवेशनात मवाळ गटाचे कोणते ठराववाद करण्याचा प्रयत्न केला? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वदेशी व बहिष्कार. पुढचा प्रश्न आहे, 1907च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेने कोणते ध्येय ठरविले? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य. पुढचा प्रश्न आहे, 1907च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेचा ताबा कोणत्या गटाने मिळविला? या प्रश्नाचं उत्तर आहे मवाळ गट. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट. 1917 कलकत्ता येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी जन्माने पहिली भारतीय महिला? सरोजिनी नायडू 1925च्या कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न आहे, जहाल मतवादी नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय. पुढचा प्रश्न आहे, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल ही जहालवादी त्रयी या नावाने ओळखली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे लालबाल पाल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने आदेश काढून सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात हजर राहण्यास बंदी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1890.
पुढचा प्रश्न आहे मवाळांचे नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे म. गो. रानडे. पुढचा प्रश्न आहे दुसरा फॅक्टरी ॲक्ट 1891 कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लॅन्सडाऊन. पुढचा प्रश्न आहे सहमती वयाचा कायदा एज ऑफ कन्सेंट ॲक्ट 1891 कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लॅन्सडाऊन. पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्यानुसार 12 वर्षाखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे सहमती वयाचा कायदा 1891. पुढचा प्रश्न आहे सहमती वयाच्या कायद्यात कोणी पाठिंबा दर्शवला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बेहरामजी मलबारी. पुढचा प्रश्न आहे सहमती वयाच्या कायद्याला कोणी विरोध दर्शवला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक व रमेशचंद्र दत्त. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड कर्झनचा भारतातील कार्यकाळ. या प्रश्नाचं उत्तर आहे 1899 ते 1905. पुढचा प्रश्न आहे पुण्यात प्लेग कमिशनर रॅड व आयर्स याची हत्या कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे दामोदर चाफेकर. पुढचा प्रश्न आहे चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रॅड व आयर्स याची हत्या केव्हा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1897. पुढचा प्रश्न आहे प्लेग कमिशनर रॅड व आयर्सची हत्या कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड एल्गिन दुसरा. पुढचा प्रश्न आहे 1904 मध्ये सहकारी सोसायटी कायदा कोणी पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे भारतीय चलन कायदा 1899 कोणी सहमत केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे भारतासाठी सुवर्ण प्रमाण कोणी स्वीकारले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे 1905 मध्ये इम्पिरियल कॅडेट कोरची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे 21 मार्च 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा कोणी सहमत केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे भारताच्या संरक्षणासाठी 1901 मध्ये रॉयल नेव्हीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे गुन्हे अन्वेषण विभाग CIDची स्थापना प्रत्येक प्रांतात करावी अशी शिफारस कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे 1904 मध्ये भारतीय प्राचीन स्मारक कायदा कोणी पारित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे कोणत्या व्हाईसरॉयने मिठावरील कर कमी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कलकत्ता येथे कोणी उभारला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांतातून आसाम केव्हा वेगळा करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1874. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 16 ऑक्टोबर 1905. पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांताच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती? या प्रश्नाचं उत्तर आहे सर विल्यम वॉर्ड. पुढचा प्रश्न आहे सर विल्यम वॉर्ड कोणत्या पदावर कार्यरत होते? या प्रश्नाचं उत्तर आहे चीफ कमिशनर ऑफ आसाम. पुढचा प्रश्न आहे बंगालच्या फाळणीचा कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 16 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे फाळणीनंतर पूर्व बंगालची राजधानी कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ढाका. पुढचा प्रश्न आहे फाळणीनंतर पश्चिम बंगालची राजधानी कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे कलकत्ता. पुढचा प्रश्न आहे बंगालच्या फाळणीचे ब्रिटिश सरकारमार्फत देण्यात आलेले कारण? प्रशासनाची सोय. पुढचा प्रश्न आहे बंगालच्या फाळणीचा मूळ उद्देश? या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदू मुस्लिम वितुष्ट. पुढचा प्रश्न आहे बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 12 डिसेंबर 1911. पुढचा प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणी रद्द केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग. पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1893. पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कोणत्या वर्षी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1895. पुढचा प्रश्न आहे टिळकांनी लॉर्ड कर्झनची तुलना कोणाशी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे वंगभंग आंदोलनवेळी स्वदेशीच्या प्रचारासाठी कोणी स्वदेशी मालाचे भंडार काढले? या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न आहे वंगभंग आंदोलनाच्या वेळी कोणी बंगाल केमिकल्स औषधाचा कारखाना काढला? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे. पुढचा प्रश्न आहे वंगभंग विरोधी चळवळीचे नेतृत्व करणारे नेते? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गुरुदास बॅनर्जी,
आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर, मोतीलाल घोष. या पुढचा प्रश्न आहे, स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम राष्ट्रीय सभेने कोणत्या अधिवेशनात मंजूर केला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1905 सालच्या बनारस अधिवेशनात. पुढचा प्रश्न आहे, 1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणात चतुसूत्री कार्यक्रम राष्ट्रीय सभेने कोणत्या अधिवेशनात स्वीकारला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1906च्या कोलकाता अधिवेशनात. पुढचा प्रश्न आहे, 1906 मध्ये कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे 1906 मध्ये कोणी जाहीर केले? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1906. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगचे संस्थापक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे नवाब सलीमुल्ला. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ढाका. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगचे इतर सहयोगी संस्थापक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे आगा खान व मोहसिन उल मुल्क. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगच्या स्थापनेत पाठिंबा देणारे ब्रिटिश अधिकारी कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मिंटो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी केलेल्या भाषणाबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर येथे केलेल्या भाषणाबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालून त्यांना 6 वर्षासाठी कोणत्या तुरुंगात पाठवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे मंडाले ब्रह्मदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी टिळकांना मंडाले तुरुंगात पाठवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1908. पुढचा प्रश्न आहे, 1906 या वर्षी राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांनी वकिली कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरिस्टर जिन्ना. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ असे गट कोणत्या अधिवेशनात पडले? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, 23वे सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 1907. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसचे जहाल व मवाळ गट हे केव्हा पडले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1907. पुढचा प्रश्न आहे, 1907 मध्ये सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी घोष. पुढचा प्रश्न आहे, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा पारित झाला. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1914. पुढचा प्रश्न आहे, सुरुवातीस जहाल मतवादी परंतु नंतर मवाळ मतवादी बनलेली व्यक्ती? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ चॅटर्जी व बिपिनचंद्र पाल. पुढचा प्रश्न आहे, 1914 मध्ये कोठे भरलेल्या अधिवेशनात इंग्लंडशी एकनिष्ठ राहून पहिल्या महायुद्धात मदत करण्याचा ठराव काँग्रेसने पास केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मद्रास. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसमधील जहाल गट व मवाळ गट यामध्ये कोणत्या वर्षी तडजोड घडून आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1916. पुढचा प्रश्न आहे, 1916 मध्ये कोणत्या अधिवेशनाचे जहाल व मवाळ यांच्यात पुन्हा ऐक्य झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे अंबिकाचरण मुजुमदार. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात कोठे ऐक्य घडून आले? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात कोणता करार झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ करार. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिमांचे विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या करारानुसार मान्यता दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ करार. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या वर्षी मान्यता दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1916. पुढचा प्रश्न आहे, 1916 मध्ये मुस्लिम लीगचे अधिवेशन कोठे भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगने भारताची राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी काँग्रेसला सहकार्य करण्याचे कोणत्या करारात मान्य केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ करार. पुढचा प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना कोणी केली?
या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न आहे होम रूल लीगची स्थापना ही 1915 अड्यार मद्रास येथे झाली. पुढचा प्रश्न आहे होम रूल चळवळ कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे 1914 कॉमनवेल्थ साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे 1917 काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न आहे 384 डॉक्टर ॲनी बेझंट या जन्माने कोणत्या देशातील होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे ऑगस्ट घोषणा कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे भारतमंत्री मॉन्टेग्यू. पुढचा प्रश्न आहे ऑगस्ट घोषणा ही 20 ऑगस्ट 1917 झाली. पुढचा प्रश्न आहे भारतासाठी जबाबदार राज्यपद्धती देण्याचे कोणत्या योजनेत जाहीर करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑगस्ट घोषणा. पुढचा प्रश्न आहे कोणते आंदोलन राबवण्यासाठी ऑगस्ट घोषणा करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे होम रूल आंदोलन. पुढचा प्रश्न आहे प्रतियोगी सहकारिता धोरण कोणी जाहीर केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे प्रतियोगी सहकारिता धोरण टिळकांनी कोणत्या घोषणेसंदर्भात जाहीर केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑगस्ट घोषणा. पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणारा असेल तर भारतीय जनतासुद्धा सरकारशी सहकार्य करेल या लोकमान्य टिळकांच्या धोरणास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतियोगी सहकारिता. पुढचा प्रश्न आहे कोणत्या स्वातंत्र्य सैनिकास शेर-ए पंजाब या नावाने ओळखण्यात येते? या प्रश्नाचं उत्तर आहे लाला लजपत राय. पुढचा प्रश्न आहे आद्य क्रांतिकारक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात उठाव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे वासुदेव फडके यांनी कोणत्या जमातीस हातास धरून उठाव घडवला? या प्रश्नाचं उत्तर आहे रामोशी. पुढचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रात रामोशांचा उठाव कोणी घडवला? या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे मेजर डॅनियल. पुढचा प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू एडनच्या तुरुंगात इंग्लंड येथे झाला. पुढचा प्रश्न आहे पंजाबमध्ये कुका चळवळ कोणी उभारली? या प्रश्नाचं उत्तर आहे रामसिंह कुका. पुढचा प्रश्न आहे राईटची हत्या चापेकर बंधू यांनी पुण्यात केव्हा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 22 जून 1897. पुढचा प्रश्न आहे राईटच्या हत्येची माहिती इंग्रजांना देणाऱ्या गणेश द्रविड या फितुराची हत्या कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव चापेकर व म.वि. रानडे. पुढचा प्रश्न आहे मित्रमेळा ही क्रांतिकारक संघटना कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न आहे मित्रमेळा संघटनेची स्थापना कुठे झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक. पुढचा प्रश्न आहे मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1899. पुढचा प्रश्न आहे मित्रमेळा संघटनेचे 1904 कोणत्या क्रांतिकारक संघटनेत रूपांतर झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनव भारत. पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत या संघटनेतर्फे बॉम्ब बनवण्याची माहिती गोळा करण्यासाठी कोणास पॅरिस येथे पाठवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट. पुढचा प्रश्न आहे गणेश म्हणजेच बाबाराव दामोदर सावरकर यांना केव्हा अटक झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1908. पुढचा प्रश्न आहे गणेश दामोदर सावरकर यांच्या अटकेचा बदला म्हणून कोणाची हत्या करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिकचे कलेक्टर जॅक्सन. पुढचा प्रश्न आहे नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत कान्हेरे. पुढचा प्रश्न आहे जॅक्सनचा वध केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 21 डिसेंबर 1909. पुढचा प्रश्न आहे जॅक्सनच्या खुनाच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणती शिक्षा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे काळ्या पाण्याची शिक्षा 50 वर्ष. पुढचा प्रश्न आहे
जॅक्सनच्या खुनाचा खटला कोणत्या खटला म्हणून प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक खटला. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटना कोठे कार्यरत होती? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीचे संस्थापक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रा व जितेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीचे बॉम्ब बनवण्याचे केंद्र या ठिकाणी होते. या प्रश्नाचं उत्तर आहे माणिकताळा. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समिती या संघटनेचे अध्यक्ष? या प्रश्नाचं उत्तर आहे बारिंद्र कुमार घोष. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीच्या कोणत्या सदस्यांनी न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्ब टाकले? या प्रश्नाचं उत्तर आहे खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी. पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्यावर हल्ला केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 30 एप्रिल 1908. पुढचा प्रश्न आहे, मित्रा यांनी अनुशीलन समितीची स्थापना कोठे केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ढाका. पुढचा प्रश्न आहे, जितेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अनुशीलन समिती स्थापन कोठे केली? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीच्या किती शाखा होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 500 पेक्षा जास्त. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीचे जाळे बंगाल प्रांताबाहेर कोणी विस्तारले? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीची बंगाल बाहेरची क्रांतिकार्याची केंद्र कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भवानी मंदिर व वर्तमान रणनीती या पुस्तकातून कोणत्या क्रांतिकारी संघटनेने क्रांतिकार्याचा प्रचार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे अनुशीलन समिती. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीने कोणत्या वृत्तपत्रातून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे युगांतर. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीने ब्रिटिश अधिकारावर कोणत्या वर्षापासून सशस्त्र हल्ले सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1907. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर पहिला हल्ला चढवून क्रांतीचा श्री गणेशा केला? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅमफिल्ड फुलर. पुढचा प्रश्न आहे, अरविंद घोष व बारिंद्र कुमार घोष यांना कोणत्या खटल्यात अटक झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे किंग्सफोर्ड म्हणजेच मुझफ्फरपूरचा खटला. पुढचा प्रश्न आहे, मुझफ्फरपूर खटल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला क्रांतिकारी? या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र गोस्वामी. पुढचा प्रश्न आहे, नरेंद्र गोस्वामीची तुरुंगात असताना हत्या करणारे क्रांतिकारक? या प्रश्नाचं उत्तर आहे कन्हैयालाल दत्त व सत्येन बोस. पुढचा प्रश्न आहे, बिहार व ओरिसात कोणाच्या प्रेरणेने क्रांतिकार्य चालले? या प्रश्नाचं उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. पुढचा प्रश्न आहे, मद्रास प्रांतात कोणत्या क्रांतिकारकांनी या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? या प्रश्नाचं उत्तर आहे वांची अय्यर. पुढचा प्रश्न आहे, सूर्यसेन यांनी बंगालमधील कोणत्या जिल्ह्यात क्रांतिकारी चळवळीची सुरुवात केली? या प्रश्नाचं उत्तर आहे चितगाव. पुढचा प्रश्न आहे, बंगालमधील चितगाव येथे क्रांतिकारी गटाचे प्रमुख? या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्यसेन. पुढचा प्रश्न आहे, चितगाव शस्त्रागारावर हल्ला 18 एप्रिल 1930 मध्ये झाला होता. पुढचा प्रश्न आहे, चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार? या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्यसेन. पुढचा प्रश्न आहे, सूर्यसेन कोणत्या नावाने सहकार्यामध्ये ओळखले जात होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मास्तरदा. पुढचा प्रश्न आहे, चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्यातील इतर सदस्य? अंबिका चक्रवर्ती, निर्मल सेन, फणींद्र नंदी, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वाडेदार. पुढचा प्रश्न आहे, 1932 मध्ये चितगावमध्ये रेल्वे क्लबवर हल्ला करून प्राणहुती देणारी महिला क्रांतिकारक कोण होती? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रीतिलता वाडेदार. पुढचा प्रश्न आहे, चितगाव गटाचे वैशिष्ट्य? या प्रश्नाचं उत्तर आहे स्त्रियांची अधिक संख्या. पुढचा प्रश्न आहे, सूर्यसेन पोलिसांच्या हाती केव्हा सापडले? या प्रश्नाचं उत्तर आहे 16 फेब्रुवारी 1933. पुढचा प्रश्न आहे, सूर्यसेन यांना फाशी केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 12 जानेवारी 1934. पुढचा प्रश्न आहे, बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळीचे वैशिष्ट्य काय? या प्रश्नाचं उत्तर आहे सुशिक्षित तरुण मुलींचा सहभाग.
पुढचा प्रश्न आहे, जिल्हा न्यायाधीश मॅजिस्ट्रेट स्टीव्हन्सन यांची घरात शिरून हत्या करणाऱ्या महिला क्रांतिकारक शांती घोष व सुनीती चौधरी होत्या. पुढचा प्रश्न आहे, कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी बंगालचे गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्यावर कोणी गोळी झाडली? या प्रश्नाचं उत्तर आहे वीणा दास. पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतात कोणी क्रांतिकारी संघटना कार्यरत केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे सप्टेंबर 1928. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोठे झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेच्या बैठकीचे सूत्रसंचालन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे भगतसिंग. पुढचा प्रश्न आहे, क्रांतिकारी कार्याचे आयोजन व अंमलबजावणीसाठी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे कोणते सशस्त्र दल उभारले? या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे अध्यक्ष? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न आहे, पंजाबमधील हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या कार्याची धुरा कोणी सांभाळली? या प्रश्नाचं उत्तर आहे भगतसिंग व भगवती चरण. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन कोणते पत्रक गुप्तपणे प्रसारित केले जात होते? या प्रश्नाचं उत्तर आहे रिव्होल्युशनरी. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहे. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ऑक्टोबर 1924 कानपूर येथे झाली होती. या संघटनेचे पुढे दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन रूपांतर करण्यात आले. स्थापना ही सप्टेंबर 1928 झाली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय क्रांतिकारी चळवळीवर कोणत्या तत्त्वांचा प्रभाव होता? या प्रश्नाचं उत्तर आहे समाजवाद. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी कोणती चळवळ स्थगित केल्यानंतर अनेक तरुण सशस्त्र क्रांती मार्गाने वळले? या प्रश्नाचं उत्तर आहे असहकार चळवळ. पुढचा प्रश्न आहे, काकोरी कट? या प्रश्नाचं उत्तर आहे 9 ऑगस्ट 1925. काकोरी कट हा 9 ऑगस्ट 1925 झाला होता. पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील काकोरी सहारनपूर मार्गावर कोठे सरकारी खजिना लुटण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे काकोरी. पुढचा प्रश्न आहे, काकोरी कटात सामील क्रांतिकारक? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल. पुढचा प्रश्न आहे, काकोरी कटात कोणास फाशी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी, अशफाकुल्ला खान. पुढचा प्रश्न आहे, भारतातील फाशीवर चढणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक? या प्रश्नाचं उत्तर आहे अशफाकुल्ला खान. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंगांनी कोणत्या आयरिश क्रांतिकारकाची आत्मकथेचे हिंदी अनुवाद केले? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉन ब्रीन. पुढचा प्रश्न आहे, सॉर्डर्स या पोलीस अधिकाऱ्याचा खून कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. पुढचा प्रश्न आहे, सॉर्डर्स या पोलीस अधिकाऱ्याच्या खुनामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणी मदत केली? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रशेखर आझाद व जयगोपाल. पुढचा प्रश्न आहे, लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे सॉर्डर्स. पुढचा प्रश्न आहे, कायदेमंडळात बॉम्बे स्फोट कोणी घडवून आणले? या प्रश्नाचं उत्तर आहे भगतसिंग व बटुकेश्वर दत्त. पुढचा प्रश्न आहे, 8 एप्रिल 1829 रोजी कोणते विधेयक कायदेमंडळात मांडली जात असताना बॉम्बस्फोट घडवून आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्यूट बिल. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 29 मार्च 1931. पुढचा प्रश्न आहे, तुरुंगात असताना उपोषण करून प्राण सोडणारे क्रांतिकारक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे जतीन दास. पुढचा प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे आल्फ्रेड पार्क.
पुढचा प्रश्न आहे अलाहाबाद सशस्त्र क्रांतिकारकाचे समरगीत कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे मेरा रंग दे बसंती चोला. पुढचा प्रश्न आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकार्याच्या प्रचारासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोणते वृत्तपत्र इंग्लंडमध्ये चालवले? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन होम रूल सोसायटी. पुढचा प्रश्न आहे भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणी शिष्यवृत्त्या दिल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी कोणी शिष्यवृत्ती दिली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पुढचा प्रश्न आहे श्यामजी कृष्ण वर्मा इंग्लंड सोडून पॅरिस येथे गेल्यावर इंग्लंडमधील इंडिया हाऊसची जबाबदारी कोणी घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. पुढचा प्रश्न आहे इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या सभेत कर्झन वायलीचा खून कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मदनलाल धिंग्रा. पुढचा प्रश्न आहे पॅरिस फ्रान्स येथील भारतीय क्रांतिकारकांचे केंद्राचे प्रमुख कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार सिंग राणा. पुढचा प्रश्न आहे पॅरिस येथे वंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादन कोण करत असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे मादाम कामा. पुढचा प्रश्न आहे स्टुटगार्ट येथे भारताचा तिरंगी ध्वज 1907 सर्वप्रथम कोणी फडकवला? या प्रश्नाचं उत्तर आहे मादाम कामा. पुढचा प्रश्न आहे अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे गदर. पुढचा प्रश्न आहे लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे कोणती संघटना स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका. पुढचा प्रश्न आहे लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे गदर. पुढचा प्रश्न आहे कोणत्या वृत्तपत्रामुळे हिंदी असोसिएशन ऑफ इंडिया संघटनेचे रूपांतर गदर पक्षामध्ये झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे गदर. पुढचा प्रश्न आहे गदर संघटनेचे इतर सदस्य कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे व विष्णू गणेश पिंगळे. पुढचा प्रश्न आहे अमेरिकेत तारकनाथ दासांनी कोणते वृत्तपत्र चालवले? या प्रश्नाचं उत्तर आहे फ्री हिंदुस्तान. पुढचा प्रश्न आहे जर्मनीमध्ये भारतीय क्रांतिकारकाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे धीरेन सरकार. पुढचा प्रश्न आहे लाला हरदयाळ यांनी बर्लिन जर्मनी येथे कोणती समिती स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन इंडिपेंडन्स. पुढचा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धात कोणत्या ठिकाणी तैनात असलेल्या 5व्या लाईट इन्फंट्रीने बंड केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सिंगापूर. पुढचा प्रश्न आहे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्र दत्त व लाला हरदयाळ यांनी कोणत्या परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मनी. पुढचा प्रश्न आहे 1915 काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे महेंद्र प्रताप बरकतुल्ला ओबिदुल्ला सिंधी. पुढचा प्रश्न आहे मीरत कट केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1928. पुढचा प्रश्न आहे मिरज कटात सामील व्यक्ती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे डांगे निमकर जोगळेकर. मीरत, इथं मीरत कट पाहिजे. पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रांतिकारकावर कोणत्या राज्यकर्त्यांचा प्रभाव होता? या प्रश्नाचं उत्तर आहे रशियन राज्यक्रांती. पुढचा प्रश्न आहे कामागाटा मारू प्रकरण असे संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबा गुरुदित सिंग. पुढचा प्रश्न आहे कामागाटा मारू प्रकरण कोणत्या वर्षी घडले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1914. पुढचा प्रश्न आहे कामागाटा मारू प्रकरण कोणत्या देशात घडले? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनडा. पुढचा प्रश्न आहे रॉलेट समितीची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1917. पुढचा प्रश्न आहे रॉलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सिडनी रॉलेट. पुढचा प्रश्न आहे रॉलेट ॲक्टचे दुसरे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे अनार्निकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट. पुढचा प्रश्न आहे रॉलेट ॲक्ट केव्हा पास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1919. सबस्क्राईब.